विरोचन जातककथा। एकदा बोधिसत्व सिंहयोनीत जन्मून हिमालयावर राहत असे। एके दिवशी शिकारीस गेला असता वाटेत अचानक एक कोल्हा त्याला आढळला। सिंहाला पाहिल्याबरोबर त्या कोल्ह्याची बोबडीच वळली। अंगात कंप भरला व तेथून हातभर देखील हालण्याचे सामर्थ्य त्याच अंगी राहिले नाही। जात्याच धूर्त असल्यामुळे या संकटातून पार पडण्याची त्याने अशी एक युक्ती योजिली की आपले डोके सिंहाच्या पायावर ठेवून तो त्याला म्हणाला, मृगराज, मी आपणाला शरण आलो आहे। सिंह म्हणाला, तुला माझ्याजवळ काय मागाव्याचे आहे? कोल्हा म्हणाला, मला दुसरे काही नको आहे, केवळ आपल्या चरणाची सेवा करण्यास परवानगी द्या म्हणजे झाले। सिंह म्हणाला, हरकत नाही, तू माझ्याजवळ राहा, मी पकडलेल्या शिकारीतून तुला काही भाग देत जाईन। कोल्ह्याला तरी हेच पाहिजे होते। तो सिंहाजवळ राहून सुखाने आपला उदरनिर्वाह करू लागला। काही दिवसांनी सिंह त्याला म्हणाला, तू दुसरे काही एक काम करता स्वस्थ बसून असतोस हे बरोबर नाही। शिकार पकडण्याचे सामर्थ्य तुझ्या अंगी नाही, हे मला कबूल आहे, परंतु या गुहेच्या आसपास एखादा हत्ती, गवा किंवा गेंडा आला तर त्याची टेहळणी करून मला खबर देत जा व त्या प्रसंगी महाराज, आपला पराक्रम दाखवा असे मला म्हणत जा, म्हणजे मी तात्काळ धावत जाऊन शिकार पकडीन। या सिंहाच्या हुकुमाप्रमाणे कोल्हा डोंगराच्या पायथ्याशी शिकार दिसल्याबरोबर गुहेच्या द्वाराशी येऊन महाराज, आपल्या तेजाचा प्रकाश पाडा असे म्हणत असे व सिंह ताबडतोब धावत जाऊन शिकार पकडून आणीत असे। काही काळ गेल्यावर कोल्ह्याची अशी समजूत झाली की सिंह आपल्यापेक्षा फारसा बळकट नसता, केवळ आपल्या स्तुतीच्या जोरावर हत्ती सारख्या मोठ्या प्राण्यावर झडप घालून त्याची शिकार करतो। तो एके दिवशी सिंहाला म्हणाला, महाराज, आजपासून आपल्या जीवावर मी पुष्कळ सुख भोगले आहे, पण आता मला यापुढे परपुष्टतेचा कंटाळा आला आहे। तुम्ही शिकारीची टेहळणी करून मला यापुढे तुझ्या तेजाचा प्रकाश पाड असे म्हणत जा, म्हणजे तुमच्याप्रमाणे गुहेतून बाहेर पडून मी एकदम शिकार धरून आणीन। सिंहाने कोल्ह्याची समजून घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला। तो म्हणाला, बाबा रे, आजपर्यंत हत्तीची शिकार करणारा कोल्हा कोणी पाहिला नाही। विनाकारण तू या भानगडीत पडू नकोस। मी केलेल्या शिकारीवर निर्वाह करण्याला शर्म वाटण्याचे काही कारण नाही। सिंहाचा हा उपदेश ऐकता कोल्ह्याने हत्तीवर स्वारी करण्याचा हट्टच धरला। तेव्हा सिंहाने हत्तीची टेहळणी करण्याचे कबूल केले व कोल्हा गुहेत सिंहासारखा बसून राहिला। डोंगराच्या पायथ्याशी हत्तीला पाहिल्याबरोबर सिंह गुहेच्या द्वाराशी येऊन म्हणाला, जंबूक महाराज, आपल्या तेजाचा प्रकाश पाडा। कोल्हा सिंहाप्रमाणे मोठ्या डौलाने गुहेतून बाहेर पडला व धावत जाऊन त्याने हत्तीच्या गंडस्थळावर मोठ्या जोराने उडी टाकली, पण तेथून नखे रोवण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे तो खाली पडला। हत्तीने पुढला पाय त्याच्या डोक्यावर ठेवून मेंदू बाहेर काढला आणि तो तेथून निघून गेला। कोल्हा परत आला नाही असे पाहून सिंह त्याच्या शोधार्थ गेला व त्याची ही दुर्दशा पाहून म्हणाला, अरे मूर्खा, तू तुझ्या तेजाचा प्रकाश पाडता डोक्यातून मेंदू मात्र बाहेर पाडलास। तुझ्यासारखे स्तुतीच्या बळावर पराक्रम करू पाहणारे प्राणी अशा रीतीने मरण पावतात। भवतु सब्ब मंगल। साधु साधु साधु।